मसाजोगची उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि काल झालेल्या कारागृहातल्या कॉल रेकॉर्ड आणि मसाजोग हे कनेक्शन जे आहे ते जोडलं जात आहे. माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या नांदेडच्या फरीन फरात आहेत. काय आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे, पत्र पण दिल्याची माहिती समोर आली. नेमकं काय पत्रामध्ये नमूद आहे? मी नवनीत कामत सर यांना आधी फोनवर सांगितलं की सर हे असे असे प्रकार सुरू आहेत. तर मी आपल्याला निवेदन येण्यासाठी येणार आहे. त्यांनी मला बोलावलं, पण ते उपस्थित नसल्याने त्यांनी मला ASP सरांना भेटायला सांगितलं. तर ASP सरांना मी तोंडी देखील सांगितलं आणि लिहून देखील दिलं की मस्साजोगची जी निवडणूक आलेली आहे त्याच्यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा, सहानुभूती मिळवायची, जिंकून यायचं, याच्यासाठी जे आहे दादा खिंडकरने अझर पठाणवर दबाव टाकून खोटी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्यास सांगितले. आणि याच्यासोबतच एक परभणे नावाचा एक व्यक्ती आणि दीपक पाटील जे पोलीस आहेत, ज्या दिवशी भांडण झालं होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी दीपक पाटील यांनी कोणासोबत पार्टी केली याची चेकिंग करावी, त्यांचे कॉल रेकॉर्ड काढावे, नंतर सगळं आपल्याला समजून जाईल. तर त्यांनी जे आहे रोज रात्री दारू पिऊन त्या अझर पठाणला खूप धमकावलं. त्या धमकावण्यामुळे अझर पठाणने तशी खोटी रेकॉर्डिंग बाहेर दिली. नंतर त्याला त्याची चूक समजली असेल किंवा काही झालं असेल, त्यानं परत जे आहे पत्र लिहून जेलर साहेबांना खरं खरं काय ते त्यांना सांगून दिलं. दादा खिंडकरने त्याच्यावर दबाव आणला होता मस्साजोग इलेक्शनसाठी. आणि मस्साजोगचे जे आता सरपंच पदासाठी उभं राहिलेले स्वरूपानंद देशमुख आहे, त्यांनी देखील सांगितलेलं आहे की हे लोक जाती जातीमध्ये वाद निर्माण करून संतोष देशमुखच्या प्रकरणाची संधी म्हणून वापर करून घेत आहे निवडणूक जिंकण्यासाठी. किती वेळ तुम्हाला पोलीस अधीक्षकांनी दिला की नेमकं सादर कोणाकडे केलं ते पत्र? मी तोंडी माहिती नवनीत कामत सरांना फोनवर दिली आणि त्यांनी मला जे कायदेशीर आहे ते कारवाई करणार म्हणून आश्वासन पण दिलं. ते मला खूप चांगलं बोलले. त्याच्यानंतर ASP साहेबांसोबत जवळपास मी 10 मिनिट होते. त्यांनी देखील माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. हे पत्र ते पुढं जे आहे पोलीस स्टेशनला कारवाईसाठी पाठवणार आहे. मला खूप चांगलं त्या दोघांनी सहकार्य केलं. मोठे अधिकारी फोन उचलत नाही, पण नवनीत कामत साहेब आणि हे संजय पांडकर साहेब दोघांनी माझे फोन रिसीव्ह केले, माझ्याशी चांगलं बोलले. आरोपींना VIP ट्रीटमेंट मिळते, वाल्मिक कराड यांचं नाव घेत स्पष्ट बोललं जातंय. तुम्ही त्याकडे कसं पाहताय? हे सगळं चूक आहे. वाल्मिक कराड आणि आरोपींना सुरुवातीपासूनच टार्गेट केलं गेलेलं आहे. जी सुविधा सगळ्यांना आहे ती सुविधा या आरोपींना देखील आहे. आणि आरोपी जे आहे कोणत्याही प्रकारची चेकिंग झाली व हे जर दोषी आढळले तर कारवाईला सामोरं जाण्यासाठी तयार आहेत. आणि चेकिंग ऑलरेडी परवाच्या दिवशी एक मोठे अधिकारी येऊन संपूर्ण चेकिंग करून गेलेले आहेत. त्यांना कुठं काही मिळालेलं नाही आहे. खरं तर जेलमध्ये टीव्ही, डिश या सगळ्या गोष्टी पुरवल्या जात आहेत असं देखील बोललं जातंय. तुम्ही त्या आरोपाकडे कसं पाहता? हे बघा, जी सुविधा सगळ्यांना आहे ती सुविधा यांना पण आहे. आणि कसं आहे, संपूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारताच्या जेलमध्ये आपल्याकडे अशी सिस्टम आहे की ज्याच्याकडे पैसा जास्त असेल तो जास्त सुविधा विकत घेऊ शकतो. मग तुम्ही एक बीड जेलच्या याच प्रकरणाला तुम्ही का टार्गेट करत आहात? करायचं तर सगळ्या भारताचं सगळ्या महाराष्ट्राचं तुम्ही बंद करा ना. अहो, इवन तुम्ही जर ₹1,00,000 भरले तर तुम्हाला फोनही मिळतो. अनेक आरोपींनी जे आहे पॉडकास्टमध्ये येऊन त्यांना जेलमध्ये काय काय सुविधा मिळायच्या हे त्यांनी सांगितलं नाही. इव्हन नाशिक जेलचं सुद्धा माझ्या जवळचं प्रकरण आहे. तिथले काही पोलीस कर्मचारी होते जे आमच्या साईडला राहायचे, ते सुद्धा सांगायचे की आम्हाला नाशिकला खूप कमाई होते, कारण आरोपीचे नातेवाईक जे आहे आम्हाला भरपूर पैसा देतात आणि आम्ही आरोपींना सुविधा पुरवतो. तर हे सगळीकडेच चालू आहे. मग या जेलमध्ये वाल्मिक कराड यांनाच का टार्गेट करण्यात येतं? सगळं बंद करा, सगळ्या महाराष्ट्रातलं बंद करा. आता काल आम्ही ज्यावेळेस मसाजोग मध्ये गेलो होतो त्या ठिकाणी असं देखील स्थानिक ग्रामस्थांकडून सांगण्यात येते की त्या ठिकाणी दारू मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारूचा विक्री केली जाते. काही गावातली व्यक्ती जे आहे ते दारू पिऊन गोंधळ घालतात, त्याचा महिलांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होता. तुम्ही त्याकडे कसं पाहता?
मला असं वाटतं की बघा, संतोष देशमुख जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांनी काय कार्य केलं ते आपल्या कोणालाच माहिती नाही. पण असं असू शकते की ते गेल्यामुळे गावाकडे दुर्लक्ष झालं असेल प्रशासनाचं, कारण ग्रामपंचायत तर बंदच होती, कोणी कारोबार पाहणारं नव्हतं आणि देशमुख यांची फॅमिली तर दुःखात होती. पण एवढं असून पण स्वरूपानंद देशमुख यांनी असं म्हटलेलं आहे की आवादा कंपनीचा 58 लाखाचा जो फंड आला होता तो फंड कुठे गेला? मग तुम्ही जर दुःखात आहात, तुमचं जर गावाकडे लक्ष नाही आहे, तर मग तुमची पैशाच्या बाबतीत तुम्ही लक्ष कसं काय दिलं? तो पैसा कुणाला गेला? असं माझं म्हणणं आहे. खरं तर काही म्हणजे दारू वगैरे पिणारे लोक जे आहेत ते अपंग व्यक्तींना देखील त्रास देतात. पोलीस प्रशासन तिथं तक्रारी दाखल करून घेत नाही. अशा देखील तक्रारी ज्या आहेत ते ग्रामस्थाकडून येतानाचं चित्र पाहायला मिळतं. हे बघा, जे दारुडे लोक असतात ना, ते त्रास देतात, ही गोष्ट खरी आहे. तर पोलिसांनी त्याची तक्रार घेतली पाहिजे. पोलीस तक्रार का घेत नाही? पोलीस जर तक्रार घेत नसतील, तर गावामध्ये कोणी अथॉरिटी असतील ना, पोलीस पाटील असेल ना, पोलीस पाटील काय काम करतो मग? पोलीस पाटील कशासाठी आहे? आणि मला आणखी एक म्हणायचं, जेव्हा हे सगळं देशमुख हत्याकांडाचं प्रकरण होण्यापूर्वी जे सगळे भांडणं चालले होते, तेव्हा पोलीस पाटील काय काम करत होता? पोलीस पाटलाचं काम असतं ना गावामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे. तर हे जे दारुडे आता महिलांना देखील त्रास देत असतील आणि हे अपंगांना देखील त्रास देत आहेत, तर या पोलीस पाटलांनी जे आहे पोलिसांकडे तक्रार करावी. यांची तक्रार घ्या, म्हणून कोणीतरी यांच्यावर कारवाई करणार पाहिजे ना. खरात प्रकरण हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. तुम्ही त्या प्रकरणाकडे कसं पाहताय? त्याचे देखील वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कारवाई देखील खूप चांगल्या पद्धतीचे होत असल्याचं देखील पाहायला मिळतं. हे बघा, मी सर्वप्रथम 2022-23 साली रुपाली चाकणकर मॅडम यांना सामाजिक समस्यांविषयी पत्र लिहिलं होतं. त्याच्यामध्ये मी क्लिअरली लिहिलं होतं, महिलांचे, लग्न झालेल्या महिलांचे अनैतिक संबंध बंद करण्यात यावे, याच्यासाठी तुम्ही कायदा तयार करा. तुमच्या हातात नसेल तर शासनाकडे तुम्ही पाठपुरावा करा. पण माझ्या या मागणीकडे कोणी लक्ष दिलं नाही. मॅडमकडून रिप्लाय आला, म्हणजे आयोगाकडून, की आमच्या हातात कायदे करणे नाही आहे, तुम्ही पंतप्रधानांकडे जा. तर या खरात या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी चूक महिलांची आहे. आपला हिंदू धर्म काय म्हणतो? नवरा असताना स्त्रीला दुसरा कोणालाही गुरु मानायचं किंवा काही मानायचं तिला अधिकारच नाही. तिचा नवराच तिच्यासाठी गुरु आहे, तिचा नवराच तिच्यासाठी सर्व काही आहे. मग या महिलांना हिंदू धर्माची शिकवण नाही आहे का? फक्त स्वतःला नावाला तुम्ही हिंदू म्हणता का? तुम्ही गेलाच कसं काय त्याच्याकडे? उद्याला तुम्हाला कोणी, याचा अर्थ तुम्हाला कोणी पैशाचा आमिष दिला तर तुम्ही त्याच्याकडे पण जाता पैशासाठी, असंच होते ना. तुम्ही काय म्हणता, खरातकडे आम्ही एक पूजे अर्चेसाठी गेलो होतो, तर तुम्हाला अक्कल नव्हती का? हिंदू धर्मामध्ये कुठे आहे अशी, हे जे तांत्रिक विधी जे आहे ना, हे एक वेगळं शास्त्र झालं. पण हिंदू धर्मामध्ये अशी कोणतीच शिकवण नाही आहे की तुम्ही पूजेसाठी एखाद्या पुजाऱ्याकडे जा, तिथं शरीर संबंध ठेवा म्हणून. तर हे सगळ्यात मोठी चूक महिलांची आहे आणि याच्यावर मी काम करत आहे, तरी देखील शासन माझ्या मागण्यांकडे लक्ष देत नाही आहे. तर याच्यामध्ये खराची चूक नाही, पुरुष असतातच, पुरुषाची मेंटॅलिटीच असते. इथंच नाही तर प्रत्येक ठिकाणी जे असतात ना, पुरुष जे आहेत ना, महिलांवर नजर ठेवून असतात. पण त्या महिलेमध्ये एवढं हिंमत पाहिजे, एवढं तिच्यामध्ये गट्स पाहिजे, तिला कोणी जरी अशा प्रकारचे ऑफर करत असेल, पैशाच्या, तुझे काम बनवण्याच्या, पद देण्याच्या, तर तिनं त्याच्या आहारी नाही गेलं पाहिजे. या महिला काय करायल्यात, आपला नवरा ठेवायलेत. मी, माझा नवरा आहे, आम्ही पतिव्रत आहोत, आणि यांना जर कोणी थोडं जरी यांच्या चारित्र्याबद्दल बोललं की एकदम ते अशा भयंकर मारायला उठतात, लेकरांच्या खोट्या शब्दात देखील खातात आणि लपून असे कामं करतात. हे झालं ना, तर दिसलं ना सगळ्या जगाला. हे जर आपण असं ओरली म्हटलं असतं तर कोणी विश्वास ठेवला नसता. पण आता जे व्हिडिओ समोर आले, इतक्या महिला दिसत आहेत, त्याच्यामुळे सिद्ध झालं की महिला ज्या आहेत असे अनैतिक कामं करत आहेत म्हणून. खरं तर शेवटचा प्रश्न, ही मागणी तर तुम्ही पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे केली, मात्र पुढली भूमिका काय असेल? पुढली भूमिका ही असणार आहे की मी परत ते माझ्या पत्राचा आधार घेऊन परत शासनाकडे मी जाणार आहे आणि म्हणणार आहे की एक समिती नेमा याच्यासाठी. जे अनैतिक संबंध महिला का ठेवतात, कशामुळे ठेवतात, आणि दुसरं म्हणजे मुलींच्या लग्नाचे वय कमी करा. याच्या लग्न उशिरा होण्यामुळे भरपूर प्रॉब्लेम्स होत आहेत. निसर्गानुसार मुलगी वयात आल्यावर तिला जी आहे शरीर संबंधाची गरज निर्माण होते. मग त्या हिशोबाने ती काय करते, मुलांची मैत्री करते. हे आईबापांना चालतं, ठीक आहे, पण जेव्हा लग्नाची गोष्ट येते त्यावेळेला आईबाप म्हणतात की जातीतच लग्न करा. आणि जर ती मुलगी जातीत लग्न करायला तयार नसली तर अनेक ठिकाणी आईबापांनी मुलीला मारून टाकलेलं आहे आणि किंवा तिच्या
नवऱ्याला मारून टाकलेलं आहे. दुसरी गोष्ट मुली पळून जाण्याचे पण प्रमाण याच्यामध्ये वाढलेलं आहे. तर मुलींची याच्यामध्ये काहीच चूक नाही आहे. ही चूक आपल्या सिस्टमची आहे. मुलगी तरुण होताच तिला ॲपोजिट याचं आकर्षण निर्माण होते. त्यामुळं मुलाचं आणि मुलीचं कमी वयामध्ये लग्न करणं अत्यंत गरजेचं आहे आणि याविषयी मी शासनाकडे परत एकदा मी मागणी करणार आहे. पण शासनाने याच्याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि याशिवाय जे सामाजिक जाणीव असलेले पत्रकार आहेत त्यांच्याकडे अशा बाईटद्वारे देखील मी सामाजिक जनजागृती करणार आहे. तर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची कॉल रेकॉर्ड वरून तुम्ही आज भेट घेतली, पत्र पण दिलंय. मात्र आता त्यानंतर काय कारवाई अपेक्षित? मी त्याच्यामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे की हा जो संतोष देशमुख प्रकरणातील जे आरोपी आहे त्यांची सुरुवातीपासून खोटी बदनामी सुरू आहे आणि जो दादा खेडकर नावाचा जो व्यक्ती आहे त्याने जी हे रेकॉर्डिंग व्हायरल केली त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून पुढे जाऊन तो असे कामं करणार नाही. आणि जो दीपक पाटील आहे तो वर्दीमध्ये असताना तो जातीवाद कसा काय करू शकतो? तुम्ही वर्दीवर आहात ना, जेव्हा वर्दीवर एखादा डॉक्टर असतो तेव्हा तो पेशंटची कधी जात पाहत नाही. तुम्हाला तर ट्रेनिंग दिलेली असते ना, तुम्ही कसं काय जातीवाद करून ते अझहर पठाणला तुम्ही धमक्या दिल्या? तर या लोकांवर पण कारवाई करा. आणखी म्हणजे याच्यामध्ये एक अशी उगाच गोष्ट टाकली होती जरांगे पाटलांना गोळ्या घाला म्हणून सुदर्शन घुले, प्रतीक घुले यांनी सांगितलं म्हणून. तर त्याच्यावर जे आहे जरांगे पाटील जे आहे एवढे मोठे नेता होऊन बसलेले आहे, मराठा समाजाचा आदर्श होऊन बसलेले आहे, त्यांनी कोणतीही शहानिशा न करता ते डायरेक्ट कसं काय म्हणतात तुमचं मुंडकं एकीकडे तुमचं पाय एकीकडे, तुम्ही या आम्ही बसलेलोच आहोत, आमच्याकडे कुऱ्हाडी आहे, भारत देश हा रक्तपात बघील. ही कोणती पद्धत आहे बोलण्याची जरांगे पाटील? तुम्ही कोण आहेत? तर हे तुमचं बोलणं आता खपून घेणार नाही. तर मी हे लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये, जरांगे पाटील यांच्यावर कारवाई करा, त्यांना ताकीद द्या आणि याच्या उपर जर त्यांनी ऐकलं नाही तर जे आहे त्यांच्या विरोधात आम्ही FIR करणार आहोत. कारण या राज्यामध्ये आम्ही पण राहतो. त्यांनी मराठा लोकांसाठी बिलकुल काम करावं. मराठा समाजामध्ये खूप प्रॉब्लेम आहे, आम्ही त्यांच्या सोबत राहू, आम्ही त्यांना मदत करू. पण त्यांनी दुसऱ्या जातीला हिनवणे, जसे की त्यांनी वंजारी समाजाच्या जातीला भंगार जात म्हटलं होतं, धनंजय मुंडेला त्यांनी टार्गेट केलं आणि हे देशमुख हत्याकांड झाल्यापासून त्याचं राजकारण करून त्यांनी जे आहे पूर्ण वातावरण खराब करून झालं. याच्यामुळे जे तरुण मराठा मुलं आहेत ते अत्यंत प्रक्षोभक होऊन जे आहे ना जिवे मारायच्या धमक्या देतात सोशल मीडियाद्वारे. तर हे सगळं जरांगे यांच्यामुळे झालेलं आहे. तर जरांगे यांना सक्त ताकीद देण्यात यावी अशी मी मागणी त्या पत्रामध्ये केलेली आहे. आणि नवनीत कावत साहेबांनी मला आश्वासन फोनवर आधी बोलले ना, त्यांनी बोलले की बिलकुल जे कायदेशीर असेल ते आम्ही कारवाई करू. आणखी मला एक गोष्ट याच्यामध्ये सांगायची आहे की जो अझहर पठाण आहे त्याला मारहाण झालेली नाही आहे, फक्त प्रतीक घुले आणि यांची थोडीशी चकमक झाली होती, एकमेकांना चापट मारणं झालं होतं. नंतर दोघं मित्र झाले, सोबत जेवू पण लागले आणि या दोघांची तक्रार नसल्याने जेलरने तक्रार करून घेतलेली नाही आहे याची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे जुने जेलर गेले बदली होऊन, तर याच्यामध्ये वाल्मिक कराड आणि या लोकांचा कोणाचाच काही हात नाही आहे. जे काही झालं ते सगळं ॲटोमॅटिक व्हायलं. आणि जयराम चाटे जेव्हा बाहेर आला होता तेव्हा देखील भांडणं झाले, तर त्याचं नाव जयराम चाटेवरच टाकलं. जयराम चाटेचा आणि त्या गावातल्या भांडणाचा काहीच संबंध नव्हता. म्हणजे हे लोक काय रे, थोडंही काही झालं की जे आहे डायरेक्ट वाल्मिक कराड आणि त्यांच्या लोकांचं नाव घेत आहे. आता याच्यामध्ये सन्नी आठवलेची पण रेकॉर्डिंग व्हायरल झाली. तर सन्नी आठवलेला मला म्हणायचं आहे की जेलमध्ये चेकिंग झालेली आहे, तसं कोणालाच काही आक्षेपार्ह सापडलेलं नाही. आणि सन्नी आठवलेचं असं आहे म्हणे, मी माहिती काढली, त्याचा भाऊ होता जेलमध्ये, तर त्याच्या भावाला तिथून शिफ्टिंग केलं. तर त्याच्या मनामध्ये ते राग आहे की याच लोकांच्या म्हणण्यावरून शिफ्टिंग केलं असेल, म्हणून तो सगळे कर्मचारी आणि वाल्मिक कराड आणि या लोकांवर जे आहे थोडंसं खार खाऊ नये ही गोष्ट. उद्या निवडणूक म्हणजे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे मसाजोगची. मात्र तणाव निर्माण होऊ नये, कुठलेही मतदारावर प्रेशर वगैरे येऊ नये, यासाठी प्रशासनानं काय करायला पाहिजे असं तुम्हाला? यासाठी प्रशासनानं जे आहे आता एक्झॅक्ट काय करायला पाहिजे म्हणजे त्या गावामध्ये जाऊन जे आहे आधीच बसायला पाहिजे, जनतेशी संवाद साधायला पाहिजे, जनतेला विश्वासात घेऊन विचारायला पाहिजे की तुमच्यावर कोणता दबाव आहे का. मला तर वाटतं त्यांना कसं आता सध्याची जी परिस्थिती आहे त्यांच्यावर असा दबाव नाही आहे, फक्त त्यांना इमोशनली भावनिक करून जे आहे जिंकून येण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि दादा खिंडकर जो आहे तो देखील या लोकांना भावनिक करून आपल्याकडे मतं ओढून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर प्रशासनाने या गोष्टीवर लक्ष ठेवा. आणखी मला एक वाटतं की हे बघा, जर आपण खूपच भावनिक होऊन गेलो ना तर असं वाटतं की संतोष देशमुखच्या बायकोला मतं द्यावं. मग याच्यामध्ये आणखी पण येते की
नेहमीसाठी त्यांच्या मुलीला नंतर सरपंच करावं, नंतर त्यांच्या मुलाला करावं, ही भावनिक गोष्ट झाली. जर आपण प्रॅक्टिकली बघितलं तर संतोष देशमुखांचं सर्व संपलेलं आहे, त्यांचं अस्तित्व. आता जो नवीन उमेदवार आहे, जो काम करू इच्छितो चांगल्या प्रकारे, त्या उमेदवाराला नवीन संधी देण्यात यावी. ओके, धन्यवाद. खरं तर फरीन फरात यांच्यासोबत झालेली चर्चा, नवनीत कावत यांना देखील प्रत्यक्ष त्यांनी निवेदन सादर केलं एक, आणि त्यानंतर खरात प्रकरणावर देखील त्यांच्यासोबत झालेली चर्चा. मात्र ही चर्चा काय सांगून जाते हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यज मीडिया, बीड, परळी.